उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुषार गळा कासे पितांबर गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर ईर्षी दान आवडे निरंतर ईर्षी दान मकर कुंडल तळपती द्रवण कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती द्रवण मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजितो कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे सर्व सुख म्हणे माझे सर्व सुख पायीना श्रीमुखावरी रे तुषार गळा कास पीतांबर आवडे निरंतर येची रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि राम हरि जय जय राम हरि राम हरि जय जय राम हरि राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम पप्पा सुख झालं हवी थोडे संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे वसन शक्ती पाप जाय त्रिविध तापतो त्रिविध तापतो जाय त्रिविध वसन शक्ती पाप जाय त्रिविध पाप जाय विठोबाचे नाम उच्चारिता खंडे
दासी लागे माया ऐसे विठोबाचे नाव उच्चारिता खंडे तुका मने माया होय दासी लागे माया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे मुबारक तुटे बबरो तुटे बबरो तुटे बबरो तुटे बबरो तुटे बाबरो तुटे बाबरो तुटे बबरो तुटे बबरो तुटे बबरो तुटे बबरो तुटे बाबरो तुटे बाबरो तुटे बाबरो चित प्रिया मान भोग संचित क्रिया मान भोग ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम संचित क्रिया मान भोग संचित क्रिया ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता उच्चारिता हे उच्चारिता या उच्चारिता खंडे
मगरी मपदनिसा 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 सानी दप मगरी सानी दप मगरी सानी दप मगरी मपदनिसा 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 सानी दप मगरी सानी दप मगरी सानी दप मगरी मपदनिसा 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 सा 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 उच्चारिता खंडे जन्माईचे तुटे भवरोग इको बिको सगळं काढून टाका हे बॉक्स चालू करा तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध तापतो तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म पांडुरंगा करू प्रथम नमन 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 करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतानिया त्यांच्या कृपा गदेदा विचारू त्यांच्या कृपा गदेदा विचारू जयंत कलास परिणाम श्रीजन त्या ठिकाणी ते तुझं सेकुरचे काय पाणी म्हणे ईश्वर कर्ण का दायला तुमचा लालो भावात झालो चरा चरे तुटे भावरो संजित क्रियमान भोगायशे विठोबाचे नामा उच्चारिता खंड जन्म वसन शिके पाप जाय त्रिविध तापतो तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंड जन्म विठाला विठाला जगद्गुरु छत्रपती धर्मवीर तुकाराम तुकाराम नाम घे समर्थ जयने केला चलू नगरा सैद वैहार समर्थ जयने केला अने रामेश्वर तुका विष्णू म्हणा म्हणा समर्थ जयने केला तुते भवरोग सतत क्रियामान भोग प्रस्तुत संगी किती सीगिरीत आपले स्वतः देते सर्व शेतने वडील भंग महाराज हुसेन इंदोड्यांच्या म्हणून तुकोबरायचं तुकोरांच्या गात्यातीलच्या चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला नामपर प्रकरणातीला भंगाय बिठाला अभंग तुकाराम महाराजांचा तुकोरांच्या गात्यातील त्या चरणाच्या ना अभंगाला सुरुवात करण्यावरी 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा घेतलेला अभंग तुकोबरांच्या गात्यातील कडवे 4 आहेत. तुकोबरायांच्या गाठ्यात एकूण अभंग 4092 आहेत. 4092 भागामध्ये पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विठेवरी साजरी. शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा. गाठ्यामध्ये जे 4092 अभंग आहेत काही अभंग नामपर आहेत, संतपर आहेत, विनंतीपर आहेत, विनवणीपर आहेत. एका वाक्यात तुकोबरायांचा गाथा हा 5वा वेद आहे. पण त्याच्या पुढे आपण असं म्हणू तुकोबरायांचा गाथा हा तुकोबरायांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबरायांचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी.
मग ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे, ज्ञानेश्वरीला तुम्ही पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही? लगेच शंका आली. असं तर उत्तर असं आहे, ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून घेतली तो अवतार विष्णूचा आहे, पांडुरंगाचा आहे. आणि ज्ञानेश्वरीला 3 गोष्टी आहे, बारीक आहे का? ज्ञानेश्वरी ज्यांच्या कृपेने झाली तो अवतार भगवान शंकराचा आहे. ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतार विष्णूचा आहे. आणि ज्ञानेश्वरी ऐकायला साक्षात ब्रह्मदेव म्हणजे सोपान काका होते आणि आदिशक्ती मुक्ताबाई होती. ऐकायला मुक्ताबाई आहे, ऐकायला काका आहेत, आशीर्वादाला दादा आहेत निवृत्ती दादा, आणि कृपा करायला दादा आहेत, आणि ज्ञानेश्वरी सांगायला साक्षात विष्णू आहेत. ज्ञानोबर आहे, विष्णू आहेत. म्हणून भजनी मंडळ ध्यानात ठेवा, महाराज बिराज येणेकरी चोपदारी वगैरे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही आहे, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही. मग तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी काय आहे? 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी. ब्रह्म साम्राज्य दीपिका विठोबाचा प्राण सखा विठोबाचा प्राण सखा आता 3 वाक्य आहे. मुक्याला बोलायला लावते ती सरस्वती आहे, लोखंडाचं सोनं करतय तो परीस आहे, आणि मेलेल्याला जिवंत करतय ते अमृत आहे. आता उलट फिरा, लोखंडाचं सोनं करतोय तो परीस आहे, पण मुक्याला बोलायला लावते ती सरस्वती आहे. आणि अमृत पेल्यावर माणूस मरत नाही, जे ते अमृत आहे. मी उलटा म्हणेन, मुक्याला बोलायला लावते ती सरस्वती, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला मरूनच देत नाही. मग ऐकणारे माणसं म्हणते ज्ञानेश्वरी जर वाचणाऱ्याला मरून देत नाही, तर आतापर्यंत एवढे भजने मेले कसे? इथं व्यासपीठ चालकच गेला, तर बाकी काय भानगड? त्याचं उत्तर आहे, परमार्थिक माणसं ही स्थूल देहाने जात असतात आणि सूक्ष्म देहाने राहत असतात. 4 देह आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. हा जो देह आहे हा चामड्याचा आहे, याचा विषय नाही आहे. हा सडणारा आहे, नासकाय आहे, कुचकाय आहे, जाणारच आहे. या देहाचा विचारच करू नका. याच्या आत जो देह तो संत वापरतात, हे आपण वापरतो बांध कोरायला, कापसावर पाणी मारायला, दुधात पाणी घालायला, भाऊबांधाची लग्न मोडायला, मारामाऱ्या करायला, दंगली करायला, मोर्चे काढायला, दुसऱ्याचा प्रचाराला, बिन भाकरीचं हिंडायला, हे वापरतो आपण. बांध कोरायचा, लग्न मोडायची, गाव चांगलं चाललं असेल तर बोंग्या करून द्यायचा, सप्ताह सुतवायचं, सुईचा होत असेल तर खंडीच्या वर्णात तंगड वर करायचं. हेच काम आहे आपलं, हेच काम आहे आयुष्यभर, हेच काम आहेत. नाही ऐकले हरिकीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, सगळं असंच आहे. पण याच्या हात जो देह त्यांच्या पुण्यतिथीचा सप्ताह आहे. परत निघाय का स्थूल देह आणि सूक्ष्म देह. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे, गात्यातील आहे, कडवे 4 आहेत, आणि हा अभंग नामपर आहे. कीर्तनाला सुरुवात. आता कीर्तनाला सुरुवात करताना तुमची माझी पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं 2री 3री गाठ असेल, आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल, ही पहिली शेवटची गाठ समजायची. पण कीर्तनाला 3 सूचना आहे. दरिद्र्यवानी बसायचं नाही, तोंड यायचंच नाही. हा, लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्हाला जीव काढायचा, आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं, जमणार नाही. कीर्तनाला 2री सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळणार नाही. आणि कीर्तनाला 3री सूचना आहे, शंका जर अभंगात असली
तर जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज कोणालाही. आपल्याला कोणी प्रश्न विचारायचा, मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध? आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आम्ही काही कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी गडी आहेत. आम्ही कोण आहे? कोण आहेत आपण? अरे आपला बाप पांडुरंग आहे, आपली आई रुक्मिणी आहे, तिचा आपण लेकरू आहे. बाप बुद्धी देईल तसं कीर्तन, अभंगाला सुरुवात, फक्त फटाफटा बोलावं लागेल. आता झालं तुझं, ठीक आहे, बाजूला का? हा, तुझ्या पुरतं झालात एवढं. तुम्हाला हॉस्पिटलला नेऊ घालू शकतो. तू आता असं करते.